बरोबर आहे तुझं. हे आपलं बाळ आहे आणि माझी जबाबदारी. प्रॉमिस. फक्त तुला एक शेवटचं काम करावं लागेल. बाळासाठी तुम्ही जे बोलाल ते करायला तयार आहे मी. समर दादाला कॉल कर आणि सांग की तुला माझ्याशी लग्न नाही करायचं. पण तुला बाळाची शपथ आहे चिंगी. दादाला दुसरं काहीच सांगायचं नाही. चिंगी, एवढा काय विचार करतेस? आत्ताच म्हणालीस ना की तुला स्वतःसाठी काही नकोय, जे काही पाहिजे फक्त बाळासाठी पाहिजे, आपल्या बाळासाठी. पण तुम्हाला बाळाची शपथ आहे, तुम्ही प्रॉमिस पाळायचं. डन. बघा, तुम्ही प्रॉमिस नाही पाळलं तर आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे. तो तर आहेच. दादाला कॉल कर ना. झालं का तयार? हो, हे बघ चालू. मम्मा, हां तू टेस्ट करून बघतेस का ग कसं झालंय ते? अप्पी, हां. मी एक काम करू का? मी सगळ्यांना बोलवते, आपण गच्चीवर जाऊया आणि मस्त चंद्र बघत बघत मसाला दूध पिऊया. कोजागिरी आहे ना. तू आजकाल माझ्याशी नीट बोलत नाहीस हं, मम्मा. तू तुझं डोकं सरळ नीट वापरतच नाहीस ना. अगं टेन्शन काय चाललंय? मसाला दूध टेस्ट कसली करायला देते? ते हे काय ते गोळ्या घातल्यास का? ठीक आहे. खालं ताव बस जवळ जाईल ते. घातल्या? किती घातल्या? दोन? दोन. अजून दोन घाल. हां. घाल 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 घाल. बस बस, कुठू नको, आवाज होतोय. हां. तशाच घाल, तशाच घाल. ऐक ना, मी काय म्हणते, एवढ्या पुरतील ना? मला काय माहिती मम्मा, मी काय डॉक्टर आहे? तशी बाई जीव वाचले लोकांचे. मग परत बोलीस ना तुम्हाला. सॉरी सॉरी, घाल घाल घाल. हां, हे बघ एवढाच उरलाय, काय करू? तुम्ही काय करायचं? धावणे. मम्मा, काय त्रास नाही ना होणार? एवढ्याने काय जीव नाही जाणार तिचा. आणि त्रास झाला ना तो होऊ दे. आपल्याला काही कमी त्रास दिला नाही येते. चिचुंदरे कुठले? घाल घाल. आता एकदा का हे दूध ती प्यायली की मच्छा येणार. एक काम कर, जा आणि प्रेमाने गोड गोड बोलून दे. ओके. बस आता जा. आलीच मी. नाही दादा, कसलाच दबाव नाही आहे माझ्यावर. हो, खरंच. शिकून मोठं व्हायचंय. ते मला ना पुढे खूप शिकायचंय, शिकून खूप मोठं व्हायचंय. ते माझं स्वप्न आहे ना की शिकून मला नर्स व्हायचंय. हो दादा, लग्नानंतर पण मी शिकू शकते, माहितीये मला. लग्न नाही करायचं. दादा, ते मला ना अंशुमन साहेबांसोबत लग्न नाही करायचं. हो दादा, हा माझाच निर्णय. हो, तुम्ही परत आलात की बोलू आपण यावर. हो दादा, तुम्ही पण काळजी घ्या तुमची. ठेवते. हॅलो,
हा डॉक्टर, मी स्वानंदी बोलतेय. येस बोला. मी काल चिंगीला घेऊन आले होते ना. हां तिचं काय? काही कळत नाहीये डॉक्टर, अजून म्हणावं तसं खात नाहीये ती. शॉकमध्ये गेल्यासारखी नुसती बसून असते कुठेतरी बघत. अहो कसं आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये ना शरीरामध्ये हार्मोन्समुळे खूप बदल होत असतात, त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. आणि कसं आहे ना, सुरुवातीच्या काही दिवसात थोडा नॉशिया फील होतो, थोड्या दिवसांनी तिला बरं वाटेल. हां पण तुम्ही तिला खाणं व्यवस्थित देत जा, म्हणजे सूप, साधी पेज, फळं असं तिला देत राहा. हो हो हो, हे मी करतेच. पण डॉक्टर मला ना तिला प्रॉपर चेकअपसाठी पण आणायचं आहे. तर मी कधी घेऊन येऊ तिला? तुम्ही आजही येऊ शकता, आता आलात तरी चालेल. ग्रेट, मग मी तिला घेऊन येते. माझी अपॉइंटमेंट कन्फर्म असंच समजा. ओके ओके, नो प्रॉब्लेम. येस, थँक्यू सो मच. येस. सॉरी. काय केलंस तू हे? अगं तुझ्यामुळे दूध सांडलं. आय एम सो सॉरी. मी ॲक्च्युली फोनमध्ये होते आणि झालं. सॉरी. तुझं सॉरी म्हटल्यामुळे ते येणार आहे का परत? अर्पिताताई, मी सॉरी असं म्हणाले. दुसरं मसाला दूध बनवून घ्या ना तुम्ही. सगळं मुद्दाम करतेस. माझ्या भावाचं लग्न देखील तू मुद्दाम मोडलंस आणि आता हे दूध पण तू मुद्दाम सांडलंयस. एकतर यात काही रिलेव्हन्स नाही आहे, दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? मी किती मेहनतीने दूध तयार केलं होतं, तू सगळं सांडवलंस का ते? एक मिनिट, पुन्हा एकदा. आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला दुसरं दूध बनवून देऊ का? काही नको, स्वतःच्या कामाशी काम ठेव. काय चाललंय? हिच्यामुळे सगळं सांडलंय. हा म्हणजे मुद्दाम नाही सांडवलं मी, ते असं धक्का लागला चुकून, माझं लक्ष इट्स ओके. अप्पी, नारायणला सांग सगळं क्लीन करायला. पण मम्मा दूध. कळलं? आपण दुसरं बनवूया. स्वानंदी, बाळा तू घेणार आहेस का मसाला दूध? नाही. मी चिंगीला घेऊन डॉक्टरकडे चालली आहे. मी येते. नारायण, साफ करून घे सगळं. गुड जॉब चिंगी. ती सेल्फलेस आहेस तू. एखादी असती ना तर मला दागिने, पैसे, अजून काय 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 मागितलं असतं. पण तुला फक्त बाळाचं भलं व्हायला हवं, हो ना? हो. कधी कधी तर मला वाटतं तुमच्यासारख्या गरीब लोकांकडे एवढं मोठं मन येतं कुठून? गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाहीये साहेब, संस्कार आहेत. वा, छान संस्कार आहेत. हं? मी पण ह्या बाळाला असेच संस्कार देईन. बाईचा आदर करायचे संस्कार पण करा त्याच्यावर. खूप बोलायला लागलीस चिंगी. नाही असं नाहीये, मी फक्त ठीक आहे ग,